Namaskar, myself Dr. Yogesh Patingi, Assistant Professor in Commerce, GS College of Commerce, Varda. Today we are going to discuss the last part of unit number 3. Today our unit number 3 is going to finish. The last part is emergence of service sector as vital sector. सेवा क्षेत्र एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र उदयास का आलं त्याचे जे 8 मुद्दे आहेत ते आपल्याला पाहायचे. 6 points are on first screen and the last 2 points are on the next screen. The first point is prosperity. What is prosperity is actually तुम्ही पहा की आपल्या आजूबाजूलाही लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे. हा कोरोनाचा काळ एक थोडासा आपण जर बाजूला ठेवला तर आपण म्हणू शकतो की लोकांचं उत्पन्न हे वाढलेलं होतं. देर आर लॉट ऑफ ॲक्च्युली खूप सारे सोर्सेस निर्माण झालेले आहेत की ज्यामुळे लोक आपली कमाई करू शकतात. त्यामुळे जेव्हा लोकांचं उत्पन्न वाढतं त्यांच्याकडे पैसा असतो ते ॲक्च्युली एक ह्युमन टेंडन्सी आहे की ते कन्झ्युम करण्यास सुरुवात करतात. दॅट्स वाय देर इज अ इन्क्रीज इन सर्व्हिस सेक्टर. म्हणून मग हॉटेलिंग सेक्टर म्हणा, टुरिझम म्हणा, एव्हिएशन म्हणा, ट्रान्सपोर्टेशन म्हणा, जे काही सर्व्हिस सेक्टर असतील, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, हे जे सर्व सर्व्हिस सेक्टर आहेत त्याच्यामध्ये ग्रो होण्याचं कामच ते आहे. कारण त्यांचे जे ग्राहक होते त्या ग्राहकांकडला पैसा वाढला, त्यांची प्रॉस्पेरिटी वाढली, एक श्रीमंतीपणा आला. श्रीमंती हा शब्द तर आपण योग्य दिसणार नाही, पण एक हातामध्ये जे पैसे आहेत ते वाढलेत. त्यामुळे मग तो पैसा कुठे खर्च करायचा किंवा कुठेतरी खर्च केला पाहिजे म्हणून एक वेगवेगळी ही जी सेक्टर्स आहेत तिथे तो पैसा खर्च केला गेला. त्यामुळे ती सेक्टर्सही वाढली आणि त्याचा एक काय म्हणू शकतो की त्याचा फायदा म्हणा किंवा मग एक त्याचा आनंद हा कन्झ्युमरला मिळाला. सो दिस इज द फर्स्ट पॉईंट दॅट वी कॅन से की सर्व्हिस सेक्टर का वाढलं, तर हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे लेझर टाईम, एक मोकळा वेळ. सगळ्यांसाठीच ते लागू होणार नाही की प्रत्येकाकडे मोकळा वेळ आहे की, पण एक लक्षात घ्या की जो काही मोकळा वेळ असतो त्या मोकळ्या वेळेमध्ये एक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेला एकदम ॲडव्हान्समेंट झाल्या. त्यामुळे मग तुम्हाला काही घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता. यू कॅन ऑर्डर एनिथिंग. हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. आता तर आपण ते पाहतोच आहे. एव्हरीथिंग इज ॲक्च्युली देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ डिलिव्हरी. किराणा घरी, भाजीपाला घरी, फळं घरी, everything is possible that you can get at your home. आणि एक मोकळ्या वेळेमध्ये हे सगळं करण्याचं एक काय म्हणू शकतो एक सवय आपल्या लोकांना लागलेली आहे. आणि ती आता या कोरोना काळाच्या या पॅन्डेमिकमध्ये लॉकडाऊनमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळाली. जरी इसेन्शियल ऑर्डर्सच फक्त चालू होत्या, बट पीपल ॲक्च्युली एक सर्वे आला की त्यांनी खूप जास्त टाईम हा इंटरनेटवर घालविला आणि त्या माध्यमातून मग जी ऑनलाईन शॉपिंग म्हणा, ऑनलाईन डिलिव्हरीज म्हणा, त्यातून त्यांनी त्या ऑर्डर केल्या. तर एक मोकळा असलेला वेळ, जास्तीचा असलेल्या वेळामुळेही सर्व्हिस सेक्टर ग्रो होण्यास नक्कीच मदत झाली. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे इन्क्रीज इन लाईफ एक्सपेक्टन्सी. हेल्थ केअर सेक्टर, परत थोडंसं कोरोनामुळे ह्या गोष्टी इथले मुद्दे काही डिस्टर्ब होऊ शकतात, बट ॲक्च्युली एक कोरोनाला थोडंसं बाजूला ठेवून आपण मी कसे म्हणू शकतो की दर इज अ इन्क्रीज इन लाईफ एक्सपेक्टन्सी. हेल्थकेअर सेक्टरमध्ये झालेली ग्रोथ, हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झालेली ग्रोथ, की व्यक्तीचे एक जीवनमान एक बदललेलं आहे, एक आयुष्य थोडंसं वाढलेलं आहे. वी आर टॉकिंग हिअर अबाउट द फॅसिलिटीज विच आर अवेलेबल इन हेल्थकेअर सेक्टर. की काही आजार झाला तर त्याच्यावरची औषध, त्याच्यावरची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. काही अनक्युरेबल ही आहेत आजार, पण तिथेही थोडंसं त्या व्यक्तीला एक काय म्हणू शकतो एक मदत, जास्त आयुष्य जगण्यात तिथे औषधाद्वारे, डॉक्टर्सद्वारे केल्या जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये की आजार झाला की व्यक्ती मृत्युमुखी पडेल असं सहजासहजी आपल्याला, काही आजार जर सोडले तर सहजासहजी आपल्याला पाहायला मिळत नाही. ते थोडक्यात आपण म्हणू शकतो की इन्क्रीज इन लाईफ एक्सपेक्टन्सी बिकॉज ऑफ व्हेरियस फॅसिलिटीज अवेलेबल इन अ मार्केट. त्यामुळे पण एक सर्व्हिस सेक्टर ग्रो होण्यास नक्कीच मदत झाली. कारण प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपण चांगलं जीवन जगावं, चांगलं आयुष्य जगावं, वेगवेगळ्या ज्या सुखसुविधा आहेत त्याचा लाभ घ्यावा, त्याचा उपभोग घ्यावा. सो दॅट्स वाय देर इज अ इन्क्रीज इन सर्व्हिस सेक्टर. चौथा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे, वर्किंग वुमेन.
पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया ह्या गृहिणी म्हणून काम करायच्या, घरी राहायच्या, पण त्यानंतर मग स्त्री शिक्षण, त्याबद्दल झालेली जागृती, त्यामुळे आपण पाहू शकतो की स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीनं खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या काम करीत आहेत. त्यामुळे मग घरामधलं जे उत्पन्न आहे की जे अगोदर फक्त पुरुष कमावून आणायचे, नाऊ द वुमेन आर ॲक्च्युली नॉट बिहाइंड फॉर दॅट. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा, जर दोघंही जण काम करत असतील, पुरुष आणि स्त्री, फार मोठा पैसा त्या घरामध्ये येतो आहे. अँड आफ्टर हॅव्हिंग दॅट मच मनी, naturally they are going to do the what we can say, they can just do the expenses of that particular money. कुठेतरी ते खर्च करतील, काही सर्व्हिसेस अवेलेबल सर्व्हिसेसचा उपभोग घेतील, हॉटेल्समध्ये जातील, थिएटर्समध्ये जातील. सो वी कॅन से दॅट विथ द हेल्प ऑफ धिस थिंग ऑल्सो देर इज अ इन्क्रीज इन सर्व्हिस सेक्टर. 5वा मुद्दा आहे तो आहे प्रॉडक्ट कॉम्प्लेक्सिटीचा. लुक, for example, when you go in a market and just want to something, you will get a lot of variety of that. Means for example की तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा आहे आणि तुम्ही दुकानामध्ये गेले, रिसर्च करून गेले असाल तर फार चांगलं, कारण त्यानंतर तुमची जी एक शॉर्टलिस्ट असेल ती फार थोडी असेल. पण एकदम ब्लाइंडली तुम्ही गेले आणि मार्केटमध्ये गेले, जस्ट वॉन्ट टू परचेस अ मोबाईल, तर मग ज्या शोरूममध्ये तुम्ही गेले, ही विल जस्ट शो यू द 10 or 20 handsets of same specifications, and then you will get confused की यामधला कुठला घ्यायचा. So actually there is very much product complexity because stiff competition is there, lot of companies are working in the same sector, आणि एक ठराविक वेळेनंतर ती टेक्नॉलॉजी मॅच्युअर्ड होते. म्हणजे आज जर मी म्हटलं की आता मोबाईलमध्ये आता वेगळं काय होणार आहे, what they are going to do different in mobile technology, स्क्रीन कमी जास्त होईल, स्क्रीनची साईजही तेवढीच राहील. म्हणजे त्याच्यानंतर आता एक म्हणू शकतो की एक इंटरनेटचा स्पीड वाढेल, 5G 6G 7G जे काही असेल ते, फोल्डेबल येतील, रोटेट स्क्रीनवाले येतील, म्हणजे असं काहीतरी होत राहील. बट अगेन जस्ट कांट डू नॉट टू मच मोर इन नाउ मोबाईल टेक्नॉलॉजी ऑर मोबाईल हँडसेट्स बिकॉज इट इज नाउ मॅच्युअर मार्केट. कमतरता किंवा मोबाईलची मागणी घटणार नाही, पण त्यामध्ये आता असे काय इन्व्हेन्शन्स होतील, हा माझा ॲक्च्युली मला पडलेला प्रश्न आहे. सो बिकॉज ऑफ अ प्रॉडक्ट कॉम्प्लेक्सिटी पण म्हणू शकता सर्व्हिस सेक्टर वाढलेलं आहे, कारण यातून मग योग्य प्रॉडक्ट कुठला निवडायचा त्यासाठी आपण मदत घेऊ शकतो. सर्व्हिस सेक्टर, लॉट ऑफ सर्व्हिसेस आर अवेलेबल विच कॅन यू ऑफर कन्सल्टन्सी फॉर दॅट पर्टिक्युलर डिसिजन. सो प्रॉडक्ट कॉम्प्लेक्सिटी पण, आणि यानंतरचा जो नंतरचा मुद्दा आहे लाईफ कॉम्प्लेक्सिटी पण मध्ये, की खूप साऱ्या अडचणी आहेत, खूप सारे निर्णय जे आहेत ते आपण सहजासहजी घेऊ शकत नाही, त्या निर्णयामध्ये आपल्याला काही एक्सपर्टची मदत लागते. सो दिस थिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, की यामुळे पण आपण म्हणू शकतो सर्व्हिस सेक्टर ग्रो झालेला आहे. बिकॉज वेन देर इज अ कॉम्प्लेक्सिटी, देर इज अ नीड ऑफ अ नॉलेज, देर इज अ नीड ऑफ एक्सपर्टाईज, देर इज अ नीड ऑफ एक्सपिरियन्स. आणि ते जर तुम्हाला नसेल तर साहजिक आहे तुम्ही कुणाची तरी मदत घ्याल. जसं कायद्यासाठी आपण लॉयरची मदत घेतो, वैद्यकीय काही सुविधा घ्यायच्या असेल तर आपण डॉक्टरची मदत घेतो, त्याच पद्धतीनं लॉट ऑफ, आणि टॅक्ससाठी आपण CA ची मदत घेतो, की त्याच पद्धतीनं देर आर लॉट ऑफ कन्सल्टन्सी अवेलेबल इन डिफरंट एरियाज इन डिफरंट सेक्टर्स, बिकॉज एव्हरीथिंग इज नाउ कॉम्प्लेक्स. सोपं असं राहिलेलं नाही आहे, बिकॉज देर इज मल्टिपल ऑफ प्रॉडक्ट्स, मल्टिपल ऑफ चॉईसेस. सो what is best suited to you, you just have to take a decision with the help of this consultant. So this is also one of the important point which we can say why there is the emergence of service sector. तर या स्क्रीनवरचे 6 मुद्दे होते. पुढच्या स्क्रीनला वळूया. 7वा जो आहे तो आहे सस्टेनेबल ग्रोथ अँड कन्झम्पशन. ग्रोथ वाढतच आहे, विकास होतोच आहे, आणि लोकांचं कन्झम्पशन पण वाढत आहे. त्यामुळे ॲक्च्युली इट्स अ सायकल, इट्स अ नेटवर्क, की कंपन्या ग्रो होत आहेत, कन्झ्युमरकडे पैसे येत आहेत, कन्झ्युमर ते कन्झ्युम करीत आहेत, त्यामुळे अजून कंपन्यांना पैसे मिळत आहेत, त्यामुळे त्यांना अजून अफोर्डेबल प्रॉडक्ट्स तयार करण्याची मदत होते आहे. त्यामुळे धिस सायकल गोज ऑन, आणि त्याची मदत मग देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो, देशाची अर्थव्यवस्था ग्रो होते, परत लोकांच्या हाती पैसा येतो, ते परत कन्झ्युम करतात, परत कंपन्यांना मदत होते. सो धिस वे देर इज अ सस्टेनेबल ग्रोथ अँड कन्झम्पशन. आणि त्यामुळे मग सर्व्हिस सेक्टर ग्रो झाला, मॅन्युफॅक्चर सेक्टर ग्रो झाला, बट हिअर वी आर टॉकिंग अबाउट सर्व्हिस सेक्टर. दॅट्स वाय वी कॅन से दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन वाय देर इज अ डेव्हलपमेंट इन सर्व्हिस सेक्टर, ग्रोथ इन सर्व्हिस सेक्टर. आणि शेवटचा मुद्दा तो आहे इनोव्हेशन्सचा. त्याची चर्चा आपण अगोदरच केलेली आहे.
प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामध्ये बदल झालेले आहेत, इनोव्हेशन्स आले आहे, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज आलेले आहेत, इवन बिझनेसेस वी आर सीइंग इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स. सो याच्यामुळे पण एक काय म्हणू शकतो आपण, डिसिजन मेकिंग सोपं झालेलं आहे. स्वस्तामध्ये प्रॉडक्ट्स अवेलेबल झालेले आहे, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स अवेलेबल झालेले आहेत, इनोव्हेटिव्ह सर्व्हिसेस अवेलेबल झालेले आहेत. सो दीज आर दी 8 पॉईंट्स विथ द हेल्प ऑफ विच वी कॅन से दॅट देर इज अ emergence of service sector as a vital sector. So I hope you understand this point very well. This is the end of unit number 3. Read these points properly and watch my videos with concentration. There will be no problem in understanding these points. These are very simple points. In next lecture we will start unit number 4, the last unit of our syllabus. So I hope you understand this topic very well. Thank you.